आदरणीय मुख्यमंत्री साहेब, मी कधीच या अशा विषयावर बोलत नाही. राजकारण, विरोध, आंदोलन हे माझं क्षेत्र नाही. आता तुम्हाला पत्र लिहिण्याचं कारण की ज्या काळ्या आईने आमच्या पिढ्या आम्हाला लहानाचं मोठं केलं, आमचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळ्या आईच्या जागेवरतून आता सिमेंट कॉन्क्रीटचा शक्तीपीठ महामार्ग जातोय. सरकारी भाषेमध्ये विकास होतोय. तर सर्वजण म्हणतात विकास होतोय. विकास हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो साहेब. पण वडिलांना मी विचारलं, गावाकडल्या माझ्या शेतकऱ्यांना विचारलं, साहेब त्यांना पैसे नकोच आहेत. त्यांना ती काळी आई जी आहे ना, त्याच्याशी त्याला जमिनीचा तुकडा म्हणून सरकारने पाहूच नाही. ते त्यांचं अस्तित्व आहे साहेब. कुणाचं अस्तित्व जर त्याच्याकडून घेतलं तर मग त्याला जगण्याचा अर्थच काय राहील. माझे चुलते मागच्या 70 वर्षापासून एकच शेड्यूल करतात. सकाळी उठतात, शेताकडे जातात. तिथे शेतच नाही राहिलं तर त्यांनी जायचं कुठं साहेब. आणि ही व्यथा माझ्या वडिलांची म्हणून नाही आहे, ही व्यथा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांची आहे. आणि मराठवाड्यातला शेतकरी तर खरंच खूप भळाबावडा आणि गोड माणूस आहे. त्याला काही त्याला राजकारण समजत नाही, त्याला काही समजत नाही. आणि मला अपेक्षा आहे साहेब की तुम्ही याच्यामध्ये लक्ष नक्कीच घालता. खूप छोटे छोटे प्रश्न आहेत साहेब त्यांचे. मला वडील म्हणले, तू एवढं इंटरनेटवरती वगैरे असतो, मला सांग बरं काय भाव देणार आहे सरकार. मी म्हणलं असेल ना, सर्व ट्रान्सपरन्सी असेल. 2013चा कायदा झालाय मुलं पारित. त्याच्यानुसार असं आहे की ग्रामसभेचं मत घेतलं जातं, तुमचा पूर्ण मत घेऊनच करतं. आपले शिंदे साहेब सुद्धा म्हणले होते की हा महामार्ग कुणावरही लादण्यात येणार नाही. म्हणजे सर्व बाजूनी सरकार पॉझिटिव्ह आहे म्हणलं. मी नेटवरती चेक करतो म्हणलं. मग सर्व ठिकाणी एकच लिहिलं होतं की रेडी रेकनरच्या 5 पट दर भेटणार. रेडी रेकनर रेट पाहिला तर तो तर 1.5-2 लाख रेट आहे. म्हणजे का 10-12 लाखच भेटणार का? शेतकरी आता सर 40-50 लाख रुपये जरी कोणी दिले तरी कोणी 1 एकर द्यायला तयार नाही त्या क्षेत्रामध्ये. मग तुम्ही किती रुपये देणार? अहो त्याला झोप येत नाहीये साहेब. कारण कसं शेतच त्याचं अस्तित्व आहे. त्याला दुसरं काहीच काम येत नाही साहेब. आता आपण म्हणतो 5 रुपयाला कोथिंबीर गेली, काय त्याच्यात येईल? तो प्रॉफिटसाठी करतच नाही साहेब. आणि तो स्वतःला मालक पण समजत नाही. तो म्हणतो मागच्या पिढीने राखायला दिले आणि आम्ही राखून पुढच्या पिढीला देणार. मग आता राखायची तर कशी, जर सरकार असंच जबरदस्तीने घेणार असेल तर. साहेब तुम्ही याच्यात लक्ष घालचाल ही मला पूर्ण तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि विनंती आहे साहेब. कारण कसं आहे, शेतकरी आणि शेती जर नाही राहिली ना साहेब, तर पुढच्या जर पिढीला कोणी विचारलं अन्नदाता कोण, तर ते स्विगी आणि झोमॅटो म्हणतील साहेब. असं नका होऊ. आणि काही प्रश्न आहेत साहेब. असंही नाही की मार्ग नको आहे, तर डोंगराळ भाग आहे तर तिकडून मार्ग जायचा प्रयत्न करा. कारण की आता काही जण म्हणले की अरे रोड गेला, पेट्रोल पंप येतील, उद्योगधंदे येतील. काही जण म्हणले अरे रोड 22 फुटावर तुम्ही जाणार आहे. कसं काय, म्हणजे क्लॅरिटी नाहीये. कुणाला काहीच माहिती नाही की रोड किती उंचीवर जाणार, रोड कधी जाणार. आणि दर न सांगता अधिग्रहण करणं कितपत बरोबर आहे साहेब. मला कालच कुठेतरी व्हिडिओ क्लिप दाखवत होतं, त्यामध्ये ते म्हणत होते, पोलीस अधिकारी म्हणत होता की आम्हाला जर जो कोणी विरोध करतोय त्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले. कितपत खरं कितपत खोटं माहित नाही साहेब. पण जर असं चालत असेल तर साहेब तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवतोय. कारण तुम्हीच कुटुंब प्रमुख आहात आणि तुम्हालाच आम्ही विनंती करणार. आणि मला नक्कीच माहिती आहे की तुम्ही याच्यामध्ये उत्तर देताल साहेब. योग्य मोबदला भेटावा, प्रयत्न असा असावा की जी जमीन शेती योग्य आहे तिथवर महामार्ग जाऊ नये. आणि म्हणणं एकदा ऐकून घेतलं पाहिजे साहेब. अशी काल कुठेतरी मोजणी होणार होती, सर्व शेतकरी वाट पाहत होते, अधिकारी गेलेच नाही. म्हणजे तेवढीही किंमत द्यायची नाही, ते वाट पाहत बसले होते साहेब. कुणीही झोपत नाहीये मराठवाड्यामध्ये. कधी शेती जातीय, काय होतंय, कुणाला संभ्रमात मध्ये सगळे आहेत. म्हणून तुम्हाला कोपऱ्यापासून हात जोडून विनंती आहे साहेब, याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि तो शेतकरी आहे ना एकदा वाचवा साहेब. कारण की मला वडील म्हणते कोविडमध्ये कुठं गेला, कोविडमध्ये सगळं बंद पडलं होतं साहेब. मीही गावाकडेच गेलो, गावानंच तारलं आम्हाला. आज पण गावाकडे याच्यासाठीच जातो, आराम करायला म्हणून. विकास पाहिलाच आहे, बँगलोर, दिल्ली, पुण्यात सगळीकडे विकास पाहिलाच आहे. गटारीच्या पाण्यावरच्या भाजीपाला खातोय साहेब. सिमेंट कॉन्क्रीट झाले साहेब, ट्रॅफिक झाले साहेब. आराम म्हणून गावाकडे जातो आणि गावच नाही राहिलं तर कुठं जाणार साहेब. या विषयावर बोलायचं नव्हतं, पण म्हणलं साहेबालाच डायरेक्ट पत्र लिहावं. नक्कीच याच्यामध्ये काहीतरी समजेल आणि तुम्ही लक्ष घालचाल साहेब. आणि पुढची जी काही म्हणजे शेतकऱ्यांना तिथं येऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघून करतात. कारण PC मध्ये बसलेला अधिकारी हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला तर न्याय देऊ शकत नाही साहेब. तर प्लीज तुम्ही याच्यात लक्ष घाला साहेब.